सर या एक मिनिट. यानंतर आपण आवाज ऐकणार आहात धावतं वर्णन. अरुणजी सर मी यांना विनंती करतो की त्यांनी या कमिटीला सहकार्य करायचे. कृपया धन्यवाद. चॅम्पियन्स प्रीमियर लीग चिरवली पर्व पहिले आणि पहिल्या पर्वातील हा पहिला दिवस अतिशय नेत्रदीपक असं आयोजन आपण पाहतोय. दरम्यान हा सामना पाहतोय आपण टाके पठार विरुद्ध गेगाव. दोन्हीही नौखे संघ म्हणता येतील, परंतु एक चांगला असा प्लॅटफॉर्म त्यांना या ठिकाणी चिरवलीच्या माध्यमातून या मैदानावरती खेळण्यासाठी मिळालेला आहे आणि त्याचं श्रेय जाते ते या चिरवली गावाला. ज्ञानेश्वर आणि गुरु ही सलामीची जोडी, तर गोलंदाज आहे मयूर. पाहूया मयूरचं पुढचं चेंडू सामना करील तो गुरु. धावसंख्या झाली ती बिनबाद 1. तर जाऊयात मैदानाकडे. मयूराचा पुढील चेंडू सामना करील तो गुरु उजव्या हाताने यष्टीच्या डाव्या बाजूने आणि हा चेंडू मला वाटतं काहीसा स्वेर पंचांचे दोन्ही हात समांतर या अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2. पुढील एक चेंडू घेऊन येतो तो मयूर आणि आता मात्र हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा आणि पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. या अवंतर धावसंख्येत पडते भर. काहीसा स्वेर मारा पाहायला मिळतोय आपल्याला या गोलंदाजाकडून. पहिलं षटक नक्कीच पॉवर प्ले षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल तो टाकेपठार संघाचा. आता मात्र फुलटा चेंडू आणि एक शॉर्ट आर्म पूल आणि चेंडू जातो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता चांगलीशी धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न असेल तो. आणि हा मात्र यॉर्कर चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला आणि पंचांचा इशारा येतोय. आणि पहिला धक्का लागतोय टाकेपठार संघाला. धावसंख्या दिसता
उत्कृष्ट अशी गोलंदाजी. दोन चेंडू स्वेर टाकले होते, तिसरा चेंडू फुल टॉस टाकला होता, त्यावरती चौकार वसूल केला टाकेबटर संघाने. आणि आता मात्र कमबॅक करतोय एक यॉर्कर लेनचा चेंडू आणि गडी बाद करण्यात यश आलं ते मयूर. मयूरचा पुढचा चेंडू सुनीलसाठी. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईड. या धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या झाली ती 8, एक गडी बाद 8. पुन्हा एकदा मयूर तयार. कर्णधाराने काही कानमंत्र दिलेला दिसतोय आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा एक स्वेअर चेंडू फुलटॉस आणि एक नेत्रदीपक असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला, रिव्हर्स स्वीप. आणि या दरम्यान एक निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे स्थिरवलेली. धावसंख्या येते 12. धावा चांगल्या आहेत, परंतु एक बहुमूल्य असं विकेट गुरुच्या रूपानं गमावा लागलाय ते टाकीपटर सांगाल. दरम्यान मयूरचा पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर फटका, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र खराब क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र दुसरा गडी बाद होतोय. षटक घेऊन येतो डॉक्टर प्रवीण. पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट टाकलं होतं प्रवीण याने. पुन्हा एकदा प्रवीण टू ज्ञानेश्वर. आता मात्र सुरेख चेंडू, एक ऑफ कटर चेंडू. फलंदाजाच्या काही तो लक्षात आला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या तिथे स्थिरवलेली 12. 2 गडी बाद 12. धावसंख्या चांगली आहे, परंतु 2 गडी बाद झालेत ते टाकेपटर संघाचे. दरम्यान प्रवीण याचा पुढचा चेंडू ज्ञानेश्वर साठी. आता मात्र चेंडू बॅटची कट घेऊन जातोय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि बाद. हराकिरी पाहायला मिळते आपल्याला टाकीपटर संघाकडून. बेजबाबदार फटके मारून एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या नक्की चांगली आहे. पहिल्या षटकाअखेर 12 धावा करण्यामध्ये यश आलंय त्यांना, परंतु 3 गडी बाद. दरम्यान प्रवीण यांची सुरेख गोलंदाजी. प्रवीण टू. आता मात्र सुंदर पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो मनोजाच्या बॅट मधून. काहीसा खराब क्षेत्ररक्षक, 2 धावा घेण्यामध्ये यश ते टाकीपटर संघाला. धावसंख्या झाली ती 14.
दरम्यान प्रवीण यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो मनोज, चांगल्याशी फलंदाजी, पुन्हा एकदा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र कोणतीही धाव नाही, धाव संख्या तेथे स्थिरावलेली 14. सुरेख गोलंदाजी. दरम्यान प्रवीण यांचा पुढचा चेंडू मनोज साठी, आणि आता मात्र हा चेंडू काहीसा स्वेअर चेंडू, पंचांचा इशारा वाईड. या अवांतर धावसंख्येने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 15. गोलंदाजी सुरेख होते, मध्ये मध्ये स्वेअर चेंडू नक्कीच पडतायत, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतायत प्रत्येक गोलंदाज. प्रवीण यांचा पुढचा चेंडू मनोज साठी, आता मात्र सुरेख फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी. 2 धावा मात्र वाचू शकत नाहीत. या 2 धावांनी धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 17. 3 गडी बाद 17. मनोज असा सुरेख फलंदाजी करतोय, एक कुठेतरी एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न असेल तो मनोज या फलंदाजाचा. आता मात्र शॉर्ट बॉल आणि फिरकावून दिला चेंडू जातोय स्क्वेअर लाईन. फलंदाजी केली, धावसंख्या झाली ती 21. 2 षटका अखेर, धावसंख्या चांगली आहे, परंतु फलंदाज पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा घेतलाय लगेचच. हा षटक सुद्धा बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असणार आहे. तीन क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वर असतील, बाकी सर्व खेळाडू आतमध्ये. मुकेश पॉवर प्लेच आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. मुकेश संघाचं 3रं षटक, आणि काहीसा शॉर्ट चेंडू होता, परंतु फलंदाजाला काय तो लक्षात आला नाही, आणि मला वाटतं कुठेतरी बॉडीला टच होऊन चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात कोणतंही रन नाही, धावसंख्या तिथे स्थिरावलेली 21. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी मुकेशची. काहीसा अनुभवी असा गोलंदाज, आणि अनुभव काय असतो हे सिद्ध करताना मुकेश जय मात्र. आणि हा ऑफ साइड सोडणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईड. जवळजवळ आतापर्यंत 5 धावा या वाईडने दिल्या आहेत, आणि धावसंख्या झाली ती 22. सुंदर असा फटका, चेंडू येतोय फाईन लेग बाउंड्री कडे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, काही खराब क्षेत्ररक्षण, परंतु त्याचा काही फायदा घेता आला नाही. 1 धाव मात्र नक्कीच मिळाली टाके पठार संघाला. धावसंख्या झाली ती 23. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय फाईन लाईन बाउंड्री कडे. क्षेत्ररक्षक, तीर क्षेत्ररक्षक मात्र झेल घेतला होता, परंतु दुसरा क्षेत्ररक्षक येऊन आदळल्याने तो झेल सुटला. मात्र 2 धावा त्या दरम्यान मनोजाने पूर्ण केल्या, आणि या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 25. 3 गडी बाद 25.
सुरेख गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते गेगाव संघाकडून. चांगलं असं कमबॅक या गावाचं या क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मुकेशचा पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू विरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक आणि मला वाटतंय चौकार. आता मात्र पुन्हा एकदा मनोज फलंदाजीमध्ये चुनूक दाखवतोय आपल्याला या मैदानावर. चांगली अशी फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे. जवळजवळ 14 धावा आपल्या बॅट मधून त्याने. आणि हा चेंडू लेग स्टंप सोडणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईड. या अवंत धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 30. मुकेशाची पुढील चेंडू, सामना करतो तो मुकेश मनोज, मुकेश टू मनोज. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या तेथे स्थिरवलेली. 3 षटका अखेर टाकेपठार संघाची धावसंख्या झाली ती 30. 3 गडी बाद 30. जर हा सामना जिंकायचा असेल टाकेपठार संघाला तर या 7 षटकांमध्ये 80 ते 85 धावा करणं गरजेचं. कारण की हा मैदान म्हटलं म्हणजे फलंदाजीसाठी नंदनवन असा मानला जातो. भरपूर धावा या मैदानावरती होताना आपण दर सामन्यामध्ये पाहत आलोय. चेतन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय चेतन. तर सामना करेल तो जय. त्याला मात्र अजूनपर्यंत सूर सापडला नाही. परंतु गेले काही वर्ष आपण जर पाहिलं असेल तर टाकेपठार संघाकडून नेहमीच चांगली अशी फलंदाजी करत आलेला आहे जय. आता संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजी करताना खूप अपेक्षा असतील त्या संघाला जय कडून. दरम्यान चेतन, चेतन टू जय, धावसंख्या 30. 3 गडी बाद 30. आता मात्र एक शॉर्ट पिच चेंडू होता, एक चांगलासा ग्राउंडने मारलेला हा पुलचा फटका. दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते या संघाकडून. धावसंख्या झाली ती 32. धावसंख्या चांगल्या प्रकारे जमा करताना पाहतोय आपण. मोठे फटके पाहिजेत तेवढे आले नाहीत, परंतु एकेरी दुहेरी धावा घेत चांगला असा धावफलक ठेवलाय टाकेपठार संघाने. चेतन, चेतन टू जय. आता मात्र शॉर्ट चेंडू पूल केलाय क्षेत्ररक्षक, तिथे झेल होईल का? आता मात्र झेल सुटलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करतो टाकेपठार संघ. गेगाव संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर झेल घेणं गरजेचं. धावसंख्या झाली ती 34. दरम्यान चेतनाचा पुढील चेंडू जयसाठी प्रयत्न करतोय जय, हवेत फटके मारतोय, परंतु सीमारेषा पार करणं त्याला अजूनही जमलं नाही. दरम्यान चेतनाचा पुढचा चेंडू आणि हा काहीसा यॉर्कर लिंकचा चेंडू सरळ जाऊन पाय आदळलाय. दरम्यान एसटी वर सुद्धा आदळलाय. धावचीतची अपील करतायत, पंच अपील फेटाळत आहेत. एक लेग बायच्या रूपाने 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या वाढली 35 धावा. चेतन काहीशी सुरेख गोलंदाजी
मोठे फटके मारून देत नाहीये. दरम्यान सुंदर असा चेंडू भिरकावून दिला एक सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, मात्र झेल सुटतोय आणि जवळजवळ या 2 षटकामध्ये हा तिसरा झेल ड्रॉप होतोय गेगाव संघाकडून. खराब कामगिरी म्हणावी लागेल. या 4 धावांनी बळ मिळतंय टाकेपटर संघाला. मनोजाची फलंदाजी बहरते. 3 जीवदान आतापर्यंत मनोजाला आणि धावसंख्या झाली ती 39. खराब क्षेत्ररक्षण गेगाव संघाकडून. असे जर आपण झेल सोडले तर नक्कीच एक धावांचा डोंगर आपल्या फलंदाजींना पार करावा लागेल. दरम्यान चेतनेचा पुढचा चेंडू मनोजसाठी. सुंदर फलंदाजी मनोजाची. जीवदान मिळतायत त्याचा फायदा घेतोय जय. आता मात्र पुढे येऊन भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे स्थिरवलेली 39. 4थं षटक मार्गस्थ. चेतनेचा पुढील चेंडू मनोजसाठी. आता मात्र बॅटची कट घेऊन चेंडू स्थिरावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता मात्र बनवचे बाद. एक छोटी वैयक्तिक जवळ आमचे स्कोरर सांगतीलच. 18 धावा योगदान मनोजाने आपल्या फलंदाजीतून दिलं आणि दरम्यान 39 धावा झालेल्या आहेत संघाच्या. 4 षटक संपतायत. 4 षटका अखेर धावसंख्या झाली ती 39 आणि मनोजाची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अजित. दरम्यान जय अजूनही मैदानात. जयकडून काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल टाकेवाटर संघाला आणि प्रेक्षकांना सुद्धा. कारण दुपारचं सत्र म्हटलं म्हणजे या मैदानावर आपल्याला धावांचा ओघ पाहायला मिळतो परंतु तसं काही फटके आपल्या टाकेवाटर या संघाकडून पाहायला मिळाले नाहीत. प्रवीण वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला जय. आता मात्र शॉर्ट चेंडू सरळ भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. पिंटू स्टँडच्या समोर जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती असेल की आपण बाहेर बसायचंय अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल आणि ते स्वयंसेवक येतील त्या ठिकाणी. सुंदर चेंडू एक निर्धाव चेंडू. एक षटकार नक्कीच लागला जय्यानं. धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या झाली ती 45. दरम्यान कमबॅक म्हणावं लागेल प्रवीण याचं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा प्रवीण टू जय. पुन्हा एकदा कायचा स्वेअर चेंडू ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू. पंचांचा इशारा नक्कीच वाईड आणि या 4 धावांनी धावसंख्या 1 धावेने धावसंख्या वाढते 46. आता या ठिकाणी जीबी ग्रुपचे अध्यक्ष गणेशजी बोंद्रे यांचं आगमन झालं आहे. पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत. कायचं स्वेअर चेंडू. पुन्हा एकदा पंचांचे नो चेंडू. फ्रीड नक्कीच हा एक अवांतर चेंडू. एक धाव सुद्धा आणि फ्रीट असेल. एक सुवर्ण संधी. फ्रीट म्हटलं म्हणजे फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. एक मोठा फटका मारण्याची. कोणत्याही प्रकारचा धोका नाही फक्त धावबाद होण्याची. आता मात्र जय काहीसा आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. जय याचा एक चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. भिरकावून दिलाय त्याला लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव तर पूर्ण आणि मला वाटतं 1च धाव समाधान मानावं लागले ते टाकेपाटा संघाला. दरम्यान संघाची धावसंख्या झाली ती 48. धावसंख्या खूप सुंदर आहे. 5वं षटक चालू आहे. 48 धावा. आता जवळजवळ 10.35च्या सरासरीने धावा जमवल्यात. हा फुलटो चेंडू आणि किपरच्या हातात सुटतो चेंडू आणि कोणीही अडवू शकत नाही.
22च्या रूपाने 4 धावा. धाव्या कशाही होत, संघासाठी खूप महत्वपूर्ण 4 धावा. धावसंख्या झाले ते 52. 4 गडी बाद 52. दरम्यान प्रवीण याचं काहीसा महागडं षटक. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय, जातोय पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि मला वाटतं चेंडू नक्कीच अडवलाय. 3 धावा मात्र या ठिकाणी धावून पूर्ण केल्या आहेत. चांगल्याशी रनिंग आणि या 3 धावांनी धावसंख्या झाली ती 55. चांगल्याशी फलंदाजी टाकीपठार संघाची. चांगला धावा करण्यामध्ये यश येत आहे टाकीपठार संघाला. जय सुरेख फलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू सरळ जाऊन आदळलाय थाय पॅड वरती. एक धाव तर पूर्ण आणि मला वाटतं एकच धावेवर समाधान टाकीपठार संघाचा आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 56. 5वं षटक चालू. जवळजवळ 11ची जी सरासरी सुरुवातीला 9-10 आता मात्र जवळजवळ 11 पर्यंत सरासरी पोहोचली आहे. 5वं षटक संपतंय. 5व्या षटकाअखेर धाव संख्या झाली ती 56. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल तो टाकेपठार संघाचा. 80 धावा करणं खूप गरजेचं. जर गेगाव संघासमोर एक चांगला असं आव्हान ठेवायचं असेल तर 80+ धावा करणं खूपच गरजेचं. कारण की पहिल्या सामन्यामध्ये गेगाव संघानं धुणे संघाला पराभूत केलं होतं. जवळजवळ 86 धावा गेगाव संघानं कुठून काढल्या होत्या. सामना सुरू होतोय. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा जाऊयात मैदानाकडे आणि वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय मुकेश. काहीसा अनुभवी असा गोलंदाज. आणि सामना करेल तो मात्र जय. मुकेश टू जय. हा उलटा चेंडू भिरकावून दिला. चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा मुकेश. मुकेश टू जय. आता मात्र चेंडू काहीसा शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न जयाचा, मात्र चेंडू काय बॅटवर आला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूने धावसंख्या तिथे स्थिरवलेली 60 धावा. सन्मानजनक असा स्कोर नक्कीच आतापर्यंत टाकेपठार संघाने केलेला आहे या मैदानावर. या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता टाकेपठार संघाला. पुन्हा एकदा मुकेश. मुकेश टू जय. हा चेंडू भिरकावून दिला. एक शॉर्ट ऑफ पूल सारखा मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि चेंडू मला वाटतोय जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4
दरम्यान धावसंख्या झाली ती 64. खराब क्षेत्ररक्षण गेगाव संघाचा आणि त्याचा फटका बसतो संघाला. या 4 धावा चेंडू नक्कीच अडवण्यासारखा होता. बॅनर पडलेला आहे. स्वयंसेवक पुन्हा एकदा मुकेश मुकेश जय जय एक हाती किल्ला लढवताना पाहतोय आपण. सुंदर फलंदाजी. आता मात्र फुलटॉस चेंडू भिरकावून दिला त्याला फाईन लेग बाउंड्री कडे. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि दुसरी धाव ही पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. जय याची सुंदर फलंदाजी. चौकार षटकारांबरोबरच एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावफलक नेऊन ठेवलाय त्याने 66 धावांवरती. डबल सिक्स. मुकेश या षटकामध्ये जवळजवळ 10 धावा या 4 चेंडूंमध्ये दिलेल्या आहेत त्याने. 2 चौकार. तर पुन्हा एकदा मुकेश टू जय. सुंदर फलंदाजी जय याची. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. बाद. केलं त्याने. मुकेश काहीसा कमबॅक. एक स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु बॅटवर चांगला आला नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. नरेंद्र मुकेशचा पुढचा चेंडू. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता झाली. धावसंख्या स्थिरवलेली 66. 6 षटकानंतर प्रत्येक षटक 11 च्या सरासरीने जवळजवळ 66 धावा टाके बटार संघ. आणि या षटकामध्ये किती धावा, जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं. अर्जुन नाव आहे अर्जुन. दरम्यान अर्जुन याचा पुढील चेंडू सामना करील तो आणि सुंदर फटका कव्हर्सच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या हातातून मात्र झेल सुटलाय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 68 धावा 5 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र मुकेश आणि जय याने सुंदर फलंदाजी केली. धावसंख्या 68 आणि आता चेंडू भिरकावून दिलाय आणि सुंदर झेल. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं या क्षेत्ररक्षकाकडून. एकदा मात्र रोखू शकत नाहीत. एका धावेने धावसंख्या झाली ती 69. अजूनही काही चेंडू शेष. 1-2 मोठ्या फटक्याची गरज टाके बटार संघाला. अर्जुन टू नरेश. सुंदर चेंडू. एक स्लोअर वर चेंडू. आता मात्र फलंदाज पूर्णपणे बीट.
पुढील चेंडू अर्जुनाचा सुरेख गोलंदाजी अर्जुनाची 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद केलाय आणि 3च धावा खर्च केल्यात आणि हा सुद्धा मला वाटतं निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी सुंदर गोलंदाजी केवळ 3 धावा या षटकामध्ये आणि 1 गडी बाद केला अर्जुन यानं धाव संख्येची उंचीकडे चालली होती त्या उंचीला कुठेतरी खिंडार पाडण्यामध्ये यश आलंय ते अर्जुन याला नरेश पाहूयात का एखादा मोठा फटका मारतोय का आता मात्र सुंदर फटका आणि सरळ चेंडू गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी धावसंख्या झाली ती 75 आणि विजयासाठी 76 धावांची गरज ज्यांनी गेले 25-30 वर्ष अधिराज्य गाजवलं असे कानेगावचे सुपुत्र आणि ज्यांना परफेक्ट क्रिकेटर म्हणून मानलं जातं एनके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत विजयासाठी 7 षटकांमध्ये 76 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरली गेगाव संघ सलामीची जोडी असेल प्रवीण आणि ओमकार तर गोलंदाज असेल सुनील बॉल पाठवायचे स्ट्राईकला असेल तो प्रवीण नॉन स्ट्राईकला असेल तो ओमकार विजयासाठी 7 षटका आणि 76 धावांचं आव्हान जवळ जवळ प्रत्येक षटक 11 धावांची गरज
धन्यवाद. सामना सुरू होतोय आजच्या दिवसातील पाचवा सामना. शेवटचा सामना असेल तो के स्टार ठुणे विरुद्ध चरीव. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. प्रवीण ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला असेल तो ओमकार. सलामीची जोडी गेगाव संघाकडून सातत्याने एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गेगाव संघाकडून. दरम्यान चरीव संघाचा संघनायक आलेला आहे. पुणे संघाला विनंती असेल की आपला संघनायक पाठवायचा आहे. ओ सुंदर चेंडू, एक सुंदर असं ऍक्शन, थोडीशी वेगळी, परंतु हाय एम ऍक्शन तिला म्हटलं जातं क्रिकेट जगतामध्ये. आणि हा निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. के स्टार आपला स्टार कर्णधार पाठवायचा आहे. आता मात्र चेंडू बॅट कट घेऊन जातोय लॉंग ऑन बाउंड्री कडे. जय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. सुंदर असा फटका कव्हर्स मधून काढलेला आहे आणि सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. एक क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून. एक सनसनी असा चौकार ओमकाराच्या बॅट मधून. काहीच स्ट्रगल करतोय गोलंदाज सुनील. धावसंख्या दिली ती 5. पुन्हा एकदा सुनील आपला गोलंदाजी होत आहे. आणि दरम्यान हा सुद्धा एक सुंदर फटका. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. 2 धावांची पेनल्टी टाकीपाटर संघाला लागली होती. त्यांच्या एका फलंदाजाने बॅट क्रीजवर फेकली होती आणि त्याचा दंड म्हणून 2 धावा. या 2 धावा 1 ओव्हर नंतर गेगाव संघाच्या धाव फलकामध्ये जोडल्या जातील. दरम्यान पुणे आणि चरीव या संघामध्ये नाणेफेक होत आहे. पुन्हा एकदा सुनील आणि सुंदर फटका. एक स्लॉग मध्ये होता चेंडू फिरकावून दिलाय मिड विकेट कडे. सुंदर क्षेत्ररक्षण जय याचं. दरम्यान एकच धावावर समाधान. एका धाव्याने धावसंख्या झाली ती 10. आणि आता मात्र एक सुंदर चेंडू होता झेल सुटे विकेट किपरच्या हातामधून. एक जीवदान. पुणे संघानं नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ना आमंत्रित केलंय ते चरीव संघाला फलंदाजीसाठी. एक चांगला सामना पाहायला मिळेल यात काय वाद नाही. चरीव आणि ठुणे.
दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन जेडी शॉर्ट चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षक हातात, मात्र झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. चांगली फलंदाजी करतोय ओमकार, त्यालाही जीवदान मिळालं, प्रवीणलाही जीवदान मिळालं तर नक्कीच टाकेपाटा संघाला कुठेतरी घातक होऊ शकतं. दरम्यान पळून 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या ओमकार आणि प्रवीण यानं. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी 76 धावांचं लक्ष होतं, ते 2 धावांच्या पेनल्टीमुळे 74 धावांचं केलं जाईल. दरम्यान एक निर्धाव चेंडू, 2 धावा ऍड केल्या आहेत, जे पेनल्टी लागली होती टाकेपाटा संघाला. लक्ष 76 असेल. सुंदर फटका, अप्रतिम फटका, चेंडू जातोय स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता ओमकार याचा, आणि नक्कीच झेल सुटल्यानंतर काय प्रत्युत्तर दिलंय. वाह, एक सनसनीत असा षटकार. कारण पुन्हा एकदा जेडी आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू. लॉंग बाउंड्रीकडे जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर रोखू शकत नाही, एका धावेने धावसंख्या वाढते 21. दुसरं षटक हे सध्या पॉवर प्ले मध्ये षटक चालू आहे. गोलंदाजी सुरेख होते, 2 झेल मात्र सोडले क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा जेडी टू प्रवीण डॉक्टर, आणि सुंदर असा फटका, चेंडू मिड विकेट पेंडूच्या बाहेरच्या. पंचवीस. दुसरं षटक चालू, सुंदर फलंदाजी गेगाव संघाची. आता मात्र जेडी याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू. चेंडू जातोय मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षक तिथे जय, शुद्ध क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण. या 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 27. दरम्यान दुसरं षटक संपतंय आणि या 2 षटकांना अखेर धावसंख्या झाली ती 27. विजयासाठी अजूनही 49 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 27. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय गुरु, एक अनुभवी असा क्रिकेटर टाकेपाटा संघाकडून. गुरु आणि ओमकार सुरेख फलंदाजी करतोय. 2 चौकार आणि 1 षटकार बॅट मधून आला आहे. षटकार जो मारला होता, अतिशय नेत्रदीपक असा फटका. पुन्हा एकदा गुरु, सामना करील तो ओमकार. सुरेख फलंदाजी ओमकार याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक स्लोअर वन चेंडू, परंतु मला वाटतं ऑफ स्टंप सोडणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईड. या अमंतर धावसंख्येत धावसंख्या झाली ती 28.
दरम्यान गुरु याचा पुढचा चेंडू ओमकार साठी. आणि पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचाचा इशारा वाईड. दरम्यान एकदा गुरु याचा पुढचा चेंडू ओमकार साठी. शॉर्ट चेंडू विरकावून दिलाय पॉइंटच्या वरून 4 धावा. सुंदर फटका. दरम्यान सुंदर फलंदाजी ओमकार याची. तर गुरु याचा पुढील चेंडू ओमकार साठी. हा चेंडू शॉर्ट ऑन पूल आणि चेंडू जातो वन बाउन्स मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 41. सुरेख फलंदाजी ओमकार याची. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट चेंडू आणि हुक केलं त्याला 4 धावांसाठी. चार चौकार या षटकामध्ये वसूल केला ओमकार यानं. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि हा सुद्धा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकातून काही सुटतोय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करतील गेगाव संघ. आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 47. विजयासाठी आता केवळ 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. जे काहीच कठीण वाटणार असं आव्हान आपल्या फलंदाजीच्या बाळावरती अगदी सोपं करून ठेवलंय ते गेगाव संघानं. जे झेल सुटले होते ओमकारचा आणि प्रवीणचा ते नक्कीच कुठेतरी टोचत असणार टाकेपटरा संघाला. बॅटिंग पॉवर प्ले घेतलंय डॉक्टर प्रवीण यांनी आणि 3च वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो सुनील. पहिलं षटक हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा सुनील याला पाचारण केलंय. ओमकार काय फलंदाजी करतोय आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार ओमकार याचा आज वाढदिवस आहे. ओमकार याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असेच क्रिकेट तो भविष्यातही खेळत राहू या अपेक्षा आणि शुभेच्छा त्याला सर्वांकडून. आणि वैयक्तिक माझ्या संघाकडून किनवली संघाकडून त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता मात्र प्रवीण यांनी चेंडू खेळलाय. चेंडू जातोय
षटकार. व्हॉट अ शॉट. चेंडू द्यायचा आहे. आणि जर अशा प्रकारची फलंदाजी केली तर सामना जवळ एक हाती होतोय. 23 चेंडू आणि 23 धावांची गरज. ओमकार याची फलंदाजी 13 चेंडू आणि 36 धावा. खूपच सुरेख फलंदाजी. एकदा टाळ्या होऊ द्या ओमकाराच्या फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा फुलटो असं चेंडू भिरकावून दिलाय चेंडू आणि झेल. तो पहिला झटका लागलाय तो प्रवीणच्या रूपानं. परंतु प्रवीण आपली कामगिरी करून गेले. सुरेख फलंदाजी केली प्रवीण यांना. जवळजवळ 15 धावा. दरम्यान सुनीलचा पुढचा चेंडू चेतनसाठी. आता मात्र निर्धाव चेंडू. त्याचं कमबॅक म्हणावं लागेल एका विकेट मुळे. त्याचं कमबॅक टाके बॅटर संघाचं. दरम्यान सुनीलचा पुढील चेंडू चेतनसाठी. चौका षटकार लगावतोय का चेतन. आता मात्र सुरेख फाटका. अप्रतिम फाटका आणि चौकार. एक नेत्रदीपक असा फटका आपल्याला पाहायला मिळाला जो त्याने कव्हर्सच्या वरून. धावसंख्या झाली 57. विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज. आणि हा चेंडू सरळ भिरकावून दिलाय आणि षटकार. विजयासाठी 13 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावा. जर 3 चेंडू 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. सॉरी 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. बोनस जर घ्यायचा असेल तर 4 चेंडूंमध्ये 13 धावा करणं गेगाव संघाला गरजेचं. 4 चेंडू 13 धावा. आता मात्र चेंडू आणि सरळ चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम बल. साठी
7 धावांची गरज 3 षटकांमध्ये. जर 3 चेंडूंमध्ये 7 धावा मारल्या तर मात्र नक्कीच बोनस पॉइंट मिळेल तो गेगाव संघाला. अजित अजूनही ओमकार स्ट्राईक वरती. सुंदर फलंदाजी केली ओमकार याने सुद्धा, प्रवीणने सुद्धा आणि चेतनने मात्र जी फलंदाजी केली तर सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलं. 3 चेंडूमध्ये 16 धावा. तर अजित याचा पुढील चेंडू ओमकार साठी 3 चेंडू. हा मात्र फुल टॉस चेंडू आणि चेंडू गेलाय षटकार. गेगाव संघाकडून दरम्यान या षटकाराने इक्वल झाले आहे. 2 चेंडू मध्ये 1 धावाची गरज जर बोनस घ्यायचा असेल तर. आता मात्र सुंदर चेंडू पूर्णपणे बीट झालाय आणि धावबाद होतोय ओमकार. काही गरज नव्हती. दरम्यान ओमकार बाद होतोय. वैयक्तिक मला वाटतं 42 धावांवरती. सुंदर फलंदाजी केली ओमकार यानं. आणि अजित याचा पुढील चेंडू 1 चेंडू मध्ये 1 धाव. सुंदर फटका कव्हर्स मधून आणि जवळ विजय झालाय तो गेगाव संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोड कौतुक.